नवी मुंबईमध्ये कोणते असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत ज्याच्याकडून पाहून लोकांनी नागरिकांनी तुमची नवी मुंबईत प्रॉपर्टी खरेदी करावी? येस, रेग्युलर. बघा, आज जर तुम्ही बघाल ना तर नवी मुंबई रायगड आहे ना, हे पूर्णपणे एक खूप मोठं ग्रोईंग हब बनत चाललेलं आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर अतुल सेतू ऑलरेडी डेव्हलप केलेला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने. त्यानंतर एअरपोर्ट ही डेव्हलप झालेलं आहे, ऑपरेशनल आहे. हे तर आता सर्व जग जाहीर झालेलं आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट जर मी काही गोष्टीकडे तुम्हाला जर सांगू इच्छितो तर त्याच्यामध्ये तुम्ही असं बघाल की आपल्याकडे ना कोस्टल नवी मुंबई कोस्टल रोड, ज्याला उल्वे कोस्टल रोड म्हणतात, तर कोस्टल रोडचं काम चालू आहे. 60% काम पूर्ण झालेलं आहे आणि डिसेंबरमध्ये ते ऑलमोस्ट कम्प्लिशनच्या फेजमध्ये आहे. म्हणजे तुम्ही मुंबईमधून 20 मिनिटांमध्ये तुम्ही उल्व्याला येऊ शकता किंवा कोस्टल रोड येऊ शकता. कोस्टल रोडवरून 10 मिनिटांमध्ये तुम्ही एअरपोर्टच्या गेटवर येऊ शकता. म्हणजे हार्डली तुम्ही 30 मिनिटांमध्ये मुंबईवरून नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचू शकता. त्याचसोबत लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्ही जर ऐकाल तर देवेंद्र फडणवीस सरांनी मंत्रिमंडळामध्ये अप्रुव्हल घेतलेला आहे मेट्रोसाठी. तर तुम्ही असं बघाल की त्याच्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्ट हे दोन्ही एअरपोर्ट आहेत ते मेट्रोने जोडले जाणार आहेत आणि तेही विदिन 30 मिनिट्स, 30 मिनिटांमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टला येऊ शकता. आणि त्याची कॉस्ट ऑलमोस्ट एक 20,000 कोटीच्या आसपास कॉस्ट आहे आणि त्यांनी टाइमलाईन 5 वर्ष ठेवलेली आहे. पण तरी फडणवीस सरांचं असं म्हणणं आहे की ते आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPP मॉडेल म्हणतो आपण त्याला, त्या मॉडेलच्या धर्तीवरती हा प्रोजेक्ट त्यांना 3.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. ही एक मेजर बूस्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ऑलमोस्ट जेवढे एअरपोर्टची कॉस्टिंग आहे तेवढीच कॉस्टिंग तिथे नवी मुंबई मेट्रोला पण भेटतीये. तर विमानतळ झालं, अतल सेतू झाला, मेट्रो आली, कोस्टल रोड आला. त्यानंतर तुम्ही हे पण बघाल की अतल सेतू नंतर एक मिसिंग लिंक आपण जे म्हणतो की एक अतुल सेतूवरून तुम्हाला आता पनवेल व्हाया पुण्याला जावं लागतं. तर आता महाराष्ट्र शासनाने तिथं पण एक नवीन टेंडरिंग करून ते 3,000 कोटीचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट अतुल सेतू जिथे संपतो तिथून पुढे तो तुम्हाला व्हाया रसायनी करून तुम्हाला तो डायरेक्ट खालापूर टोल नाक्याला जातो. म्हणजे तुम्ही 20 मिनिटांमध्ये मुंबईवरून अतुल सेतूच्या म्हणजे म्हणजे नवी मुंबईच्या एंडला येता आणि नवी मुंबईच्या एंडवरून तुम्ही ऑलमोस्ट 20 मिनिटांमध्ये तुम्ही खालापूर टोल नाक्याला पोहोचताय. आणि तिथून पुढे तुम्ही वाया मिसिंग लिंक, म्हणजे मिसिंग लिंकचं आता काम म्हणजे फडणवीस सरांचं असं म्हणणं आहे की मी 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी आमचा प्रयत्न आहे की आम्ही हे मिसिंग लिंक हँडओव्हर करू लोकांच्या वापरण्यासाठी. तर होपफुली म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर मिसिंग लिंक ही चालू होऊन जाईल आणि मिसिंग लिंक चालू झाल्यावरती तिथून पुढे तुमचा 40 मिनिटाचा ट्रॅव्हलिंग टाइम तुमचा पुण्यापर्यंत वाचणार आहे. तर ही खूप मोठा प्रोजेक्ट आहे. तर अतल सेतू आला, नवी मुंबई एअरपोर्ट आलं, मेट्रो सिटी आली, कोस्टल रोड आले, नवीन खालापूर चिर्ले इंटरचेंज आला, ग्रीनफील्ड रोड आला. त्यानंतर एरो सिटी आलेली आहे की ज्याच्यामध्ये कमर्शियल, रिटेल, रेसिडेन्शियल ही सिटी म्हणजे ते 100-200 असे एकरावरती बनते. त्याचे एरिया वाढतच चाललेला आहे. आणि त्यासोबत एक एज्युसिटी पण बनते की ज्याच्यामध्ये त्यांनी LOI साईन केलेत महाराष्ट्र शासनाने UK युनिव्हर्सिटी बरोबर, US युनिव्हर्सिटी बरोबर आणि ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी बरोबर. ऑलरेडी 5 LOI साईन झालेले आहेत. तर नवी मुंबई आता असं फक्त एक सिटी राहिलेली नाहीये की एज्युसिटी पण झालेली आहे, एरो सिटी पण झालेली आहे, फ्युचर रेडी सिटी पण झालेली आहे आणि ॲट द सेम टाइम सिडकोने डेव्हलप केलेली सिटी आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठेही तुम्हाला ट्रॅफिक आणि सिग्नल्स भेटणार नाहीत. आणि नवी मुंबईला एक नॅचरल गिफ्ट आहे एन्व्हायरमेंटचं की जे ऑलरेडी सह्याद्री रेंजमध्ये येते. तर तुम्हाला तिथे एक चांगल्या प्रकारे माउंटन, वॉटरफॉल्स आणि एअर क्वालिटी हे पण खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तर आजच्या डेटला मी असं म्हणेन की एवढं बॅलन्स इकोसिस्टीम जर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये जर कुठे बघायला भेटेल तर ती फक्त आणि फक्त नवी मुंबईमध्येच आहे. त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर येऊन ह्या संधीचा फायदा घ्यावा. बघा, आम्ही रेग्युलरली क्रीडा रायगडच्या याच्यामध्ये आमचं पार्टिसिपेशन असतं आणि ते तुम्हाला ऑलमोस्ट 70+ डेव्हलपर आणि 300+ प्रोजेक्ट्स आहेत आणि संकल्प त्यातला वन ऑफ दी पार्टिसिपेंट आहे. आणि आमच्या याच्यामध्ये ना खूप प्राईम लोकेशन्सला म्हणजे स्पेशल जर तुम्ही संकल्पबद्दल विचाराल तर तुम्हाला असं दिसून येईल की आमचे प्राईम लोकेशन्सला प्लॉट आहेत. म्हणजे प्राईम लोकेशन म्हणजे ते आयदर कॉर्नर आहेत किंवा ते T जंक्शन्स आहेत आणि ते सर्व टावर्स आहेत.
आणि कॉर्नर प्लॉट आहेत ते असे कॉर्नर की त्यांना लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही रोड क्रॉस केला की तुम्हाला गार्डन भेटेल किंवा स्कूल भेटेल रोड क्रॉस केल्या केल्या, किंवा तुम्हाला विंडो ओपन केल्या केल्या माउंटनचा व्ह्यू भेटेल, वॉटरफॉलचा व्ह्यू भेटेल, किंवा तुम्हाला तुमच्या बाल्कनीमधून सनसेट बघायला भेटेल आणि तुमच्या समोर कधीही बिल्डिंग नाही येणार. तर हे कॉर्नर जे आहेत ते नुसते कॉर्नर नाही आहेत, हे कॉर्नर असे कॉर्नर आहेत की याला लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे. आणि हे सर्व टावर्स आहेत. मिनिमम फ्लोअर साईज ही आमची 12 आहे आणि त्याच्यावरती आम्ही मग काही ठिकाणी 18 फ्लोअरला गेलेलो आहे, काही ठिकाणी आम्ही 25 फ्लोअर्स पर्यंत पण जातोय, डिपेंडिंग अपॉन दी एअरपोर्ट NOC. आणि हे सर्व प्लॉट्स जे आहेत ते लक्झरियस लाईफस्टाईल मधले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, क्रिकेट टर्फ, जिम, मेडिटेशन रूम, योगा रूम, पार्टी हॉल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, नाना नानी एरिया, म्हणजे जे काय आजच्या यंग क्राऊडला आणि सिनियर सिटीजन लोकांना जे काय हवं आहे ते सर्व पॅकेज आम्ही ॲम्युनिटीजचं ह्या आम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कन्सिडर केलेलं आहे. आणि मग लोकांना असं वाटेल की मग एवढं सर्व आहे तर मग एक कॉस्टिंग याची काय असू शकते किंवा महाग असू शकते. तर आम्ही तिथे आमचं एक टॅगलाईन आहे कंपनीचं की लक्झरियस लाईफ ॲट अ अफोर्डेबल कॉस्ट. सो आम्ही काय करतोय, लक्झरी तर लोकांना हवीच आहे, बिकॉज नो वन वॉन्ट्स टू लिव्ह ॲज अ नॉर्मल लाईफ. सगळ्यांना वाटतं की मी एक लाईफ सोबत मला काहीतरी लक्झरी किंवा माझ्या मुलाला माझ्या फॅमिलीला काहीतरी तिथे एक एंटरटेनमेंट असावं. तर आम्ही ती लक्झरी तर दिलेली आहेच त्या बिल्डिंगमध्ये. पण ॲट द सेम टाइम प्राइस जी आहे ते ऑलमोस्ट जे तुम्ही 1 CRच्या प्राइस मधले जे तुम्ही फ्लॅट बघता आणि त्याचे जे ॲम्युनिटीज बघता त्या सर्व आम्ही फ्लॅट्स आम्ही 40 ते 50 लाखाच्या रेंजमध्ये घेऊन आलेलो आहोत ॲज फार एज 1 BHK इज कन्सर्न. आणि 2 BHK जे आहेत ते आम्ही 60, 70, 75, 80 डिपेंडिंग अपॉन युअर कॉन्फिगरेशन. म्हणजे तुम्हाला 40 ते 50 लाखामध्ये तुम्हाला 1 BHK भेटतात, ऑलमोस्ट 65-70च्या रेंजमध्ये तुम्हाला 2 BHK भेटतात. आणि हे सर्व टावरमध्ये भेटतंय, कॉर्नर लोकेशन्सला भेटत आहेत, लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे, मॉडर्न सर्व ॲम्युनिटीज आहेत, टॉप क्लास क्वालिटी आहे, ऑन टाईम डिलेवरी आहे. तर ह्या सर्व गोष्टी मला वाटतं बायर्सला खूप इम्पॉर्टंट असतात. आणि ऑलमोस्ट आम्ही ॲज अ संकल्प, ॲज अ वन ऑफ दी डेव्हलपिंग डेव्हलपर इन द नवी मुंबई हे आम्ही कन्सिडर करून आमचे प्रोजेक्ट डिझाईन करतो. आता सध्या आमचा पुष्पकनगरमध्ये साई संकल्प नावाने एक प्रोजेक्ट आहे की ज्याची OC ऑलरेडी रिसीव्ह झालेली आहे. कस्टमरला आम्ही चाव्या ऑलरेडी दिलेल्या आहेत, कस्टमर तिथे राहायला आलेले आहेत. म्हणजे ते 1 BHK तुम्हाला 40, 42, 43, 45 जसं तुमचं कॉन्फिगरेशन घेत आहे त्याच्यावरती आहे. त्यानंतर 2 BHK तिथे अवेलेबल आहेत. आणि तो प्रोजेक्ट साई संकल्प आमचा असा प्रोजेक्ट आहे की तिथून तुम्हाला डायरेक्ट एअरपोर्टचा व्ह्यू मिळतो. म्हणजे लँडिंग टेक ऑफ तुम्ही तुमच्या फ्लॅटमधनं बघू शकता. आणि इव्हन मी स्वतः ट्रॅव्हल केलेलं आहे नवी मुंबई एअरपोर्टवरून एक डेस्टिनेशनला. तर मी त्या विंडोमधून मी माझी बिल्डिंग बघू शकत होतो. ती मला माझ्यासाठी खूप मोठी एक अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे तुम्ही तुमच्या फ्लाईटमधून तुम्ही तुमची बिल्डिंग बघू शकता आणि ॲट द सेम टाइम तुम्ही तुमच्या बिल्डिंगमधून तुम्ही लँडिंग टेक ऑफ बघू शकता. तो दॅट काइंड ऑफ म्हणजे आम्हाला अभिमान आहे आमच्या प्रोजेक्टचा. आणखीन एक प्रोजेक्ट आहे आमच्याकडे अथर्व संकल्प म्हणून सेक्टर 8 मध्ये. त्याचा आमचा आता 12वा स्लॅब चालू आहे. लवकरच आम्ही त्याचं प्लास्टर चालू करतोय. आमचे एक्सपेक्टेड आहे की डिसेंबर एंडपर्यंत आम्ही त्याचं पूर्ण 100% कम्प्लिशन करून लोकांना चावी देऊ. तर तो कॉर्नर प्लॉट आहे. तिथे आम्हाला समोर स्कूल आणि गार्डन आहे. त्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK आहेत. तर तेही खूप खूप सुपर प्राईम लोकेशन मी म्हणणे की ते संकल्पचं आहे किंवा पुष्पकनगर मधलं आहे की जे तुम्हाला शाळा आणि गार्डन जस्ट तुमच्या फ्लॅटच्या समोरच आहेत. तर आज कुठल्याही वयस्कर व्यक्तीला किंवा कुठल्याही एखाद्या कर्तृत्वान व्यक्तीला कायम टेन्शन असतं की मुलं कुठे गेलेले आहेत, माझे आई वडील खाली गार्डनमध्ये चालतात का, किंवा रस्ता क्रॉस होतोय, ट्रॅफिक वाढलेला आहे. तर ह्या कॉर्नर प्लॉटमध्ये बेनिफिट हा होतोय की तुम्हाला जस्ट एक रोड क्रॉस करायचा आहे आणि समोरच तुम्हाला शाळा आहे आणि गार्डन आहे. तर मी म्हणणे की हा लाईफ टाईम हा खूप मोठा बेनिफिट आहे. सिडको प्लॉटमध्ये ह्या गोष्टी सहजासहजी लोकांना भेटत नाहीत. तर मी म्हणणे की अथर्व संकल्पच्या रूपाने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथे अनुभवास मिळतील. सर बेसिकली कसं आहे की आता सध्या सगळा फोकस हा आपला जो 3rd मुंबईचा स्पॅन आहे त्या स्पॅनमध्येच आपण फोकस करतोय. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपले जे पण काही अपकमिंग प्रोजेक्ट येत आहेत ते साधारणतः जिथून सीलिंग सुरू होतो, जो 3rd मुंबई स्टार्ट होतोय, तर तो त्या नोडला JNPT किंवा जसई नोड बोलतात, तिथून आपले प्रोजेक्ट स्टार्ट होतात. तर आपल्या त्या ठिकाणी पण आपले प्लॉट्स आहेत JNPT नोडला, त्याच्या व्यतिरिक्त जसई. पण आता सध्या कसं आहे की पुष्पक हा बुमिंग मार्केट आहे. जेव्हा पुष्पक हे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सेगमेंटला येईल त्याच्यानंतर JNPT स्टार्ट होणार, JNPT नंतर जसई. तर असा हा पूर्ण स्पॅन आहे. तर त्या ऑलमोस्ट त्या लोकेशन्सला आपले लँड पार्सल आपण स्वतः घेतलेले आहेत.
जसं जसं मार्केट ऑन होत जाणार त्या पद्धतीने आपण त्याचं पुढे प्रोसीड करत जाणार. सर नक्कीच प्रत्येक बिल्डरला ही अपेक्षा असते की मॅक्सिमम लोकांनी आपल्याकडे व्हिजिट करावे. मी एवढंच सांगू इच्छिते की डेफिनेटली जो संकल्प ग्रुपमध्ये फ्लॅट घेऊ इच्छित असेल किंवा जे बुकिंग करतील तर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की मला एक चांगल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा आणि एका चांगल्या विश्वासार्थ बिल्डरकडे माझी प्रॉपर्टी असावी. बिकॉज हा जो नोड आहे तो अंडर डेव्हलपमेंट एरिया आहे. तर बऱ्याच प्रॉपर्टी ह्या अंडर कन्स्ट्रक्शन असतात आणि क्लायंटच्या मनामध्ये ही भीती असते की एखाद्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये गेलं आणि बिल्डरने जर प्रोजेक्ट कम्प्लीट नाही केला तर ऑलमोस्ट कसं त्यांची पूर्ण आयुष्यभराची जमापुंजी त्या ठिकाणी लागलेली असते. तर ह्यामध्ये कसं होतं सर की आपण ह्या अगोदर जर पुष्पकमध्ये पाहायला गेलं तर टॉवरमध्ये सगळ्यात पहिली ओसी आपलीच आलेली आहे आणि विदिन 18 मंथ स्पॅनमध्ये आपण टॉवर कम्प्लीट केलाय. जर टॉवर कम्प्लिशनचा ड्युरेशन पाहिला तर अराउंड इट विल बी 2.5 इयर, 2.5 ते 3 वर्षाचा स्पॅन कोणताही बिल्डर कन्सिडर करतो. पण विदिन टाइमलाईन आपण ह्या बिल्डिंगचा पोझिशन दिला. प्लस आपल्यासाठी एक प्राऊडेस्ट मुवमेंट आहे की ह्या नोडमध्ये सगळ्या टॉवरमध्ये पहिली ओसी आपली आली. आज जर सीलिंग करून किंवा आपल्या JNPT हायवेने जर कोणी ट्रॅव्हल करतं तर ती बिल्डिंग संध्याकाळी सगळ्यात पहिली आपलीच हायलाईट होते. आणि ह्या अपार्ट फ्रॉम दिस जर आपण विचार केला तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही भरपूर इम्पॉर्टंट असते आणि इम्पॅक्ट जसं सर्व्हिस इंडस्ट्री असतो, सर्व्हिस इंडस्ट्रीचा इम्पॅक्ट हा तुम्हाला सुरुवातीला घेताना नाही दिसत, जेव्हा तुम्ही तो प्रोडक्ट यूज करता त्याच्यानंतर दिसतो. तर सेम ॲज इट इज जेव्हा तुम्ही संकल्पचा प्रोडक्ट बाय करणार, जेव्हा फ्लॅट घेणार, ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी राहायला जाणार त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे इम्पॅक्ट दिसतील. कारण आपण कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही प्रीमियम देतोच, पण काय होतं की ते दिल्यानंतर पण बिल्डर कशी सर्व्हिस आपल्याला देतो फ्लॅट घेतल्यानंतर, पुढे ते प्रोडक्ट आपलं कसं निघतं, हे सगळं बिल्डरने जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी वापरली त्याच्यावर टोटली डिपेंड असतं. आणि आम्ही त्याच्याबद्दल खूप कॉन्फिडंट पण आहोत आणि या व्यतिरिक्त खूप कॉन्शियस पण आहोत की आमच्या ग्राहकांना कोणतीही कंप्लेंट त्यांच्याकडनं येऊ नये, टाइमलाईन त्यांना प्रोजेक्ट मिळावा, पेपरवर क्लिअर असावे, येणारा जो क्राऊड बिल्डिंगमध्ये आहे तोही छान क्राऊड असावा जेणेकरून लोकांना राहताना तिथे छान वाटेल. आणि लोकेशन्स खूप प्राईम आहेत आपले जेणेकरून शाळा, मार्केट हे सगळं क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये त्यांना मिळेल.